afternoon, student. Today we'll study the topic, the organization of higher plant body and tissue. Okay. And next, organization of plant body. In this topic there are subtopics are included. बघा, ह्या टॉपिकमध्ये आणखी सबटॉपिक्स आहेत. तर त्यामधला पहिला सर्व टॉपिक आहे ऑर्गनायझेशन ऑफ प्लांट बॉडी. ऑर्गनायझेशन ऑफ प्लांट बॉडीमध्ये आपण पहिल्यांदा प्लांट्स ऑर्गन बघणार आहेत, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट बॉडी बघणार आहे, त्यानंतर इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्लांट बॉडी हे आपण बघणार आहेत. ओके. त्यानंतर बघा, इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण काय बघणार आहे तर जनरल कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स. तर बघा, आपण लास्ट सेमिस्टरला बघितलेलं होतं की जे काही प्लांट्स आहेत तर आफ्टर फर्टिलायझेशन, फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन जे काही होतं तर त्यापासून जायगोट बनतं. ओके. तर हे जायगोट जे आहे तर हे युनिसेल्युलर फॉर्ममध्ये असतं. आणि त्यानंतर जे काही जायगोट आहे तर जायगोटनंतर त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एम्ब्रिओ फॉर्मेशन होतं. आणि हे जे काही एम्ब्रिओ फॉर्मेशन जे काही होतं तर हे आफ्टर फर्टिलायझेशन होतं. ज्यावेळेला सीड बनते, सीड बनल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये सीड एम्ब्रिओ जे आहे तर हे एम्ब्रिओ डेव्हलप होतं. आणि ज्यावेळेला त्यामध्ये एम्ब्रिओ जे काही डेव्हलप होतं किंवा ज्यावेळेला सीड जे आहे तर ती सीड जर्मिनेशन होत असते किंवा सीड जे आहे तर ती सीड डेव्हलपमेंट होत असते. आणि त्यावेळेला आपण ज्यावेळेला सीड जे आहे जर्मिनेशनला ठेवतो त्यावेळेला जर्मिनेशन झाल्यानंतर त्यामधून आपल्याला 2 पार्ट्स जे आहेत तर जर्मिनेट झालेले दिसतात, सीडपासून बाहेर आलेले दिसतात. तर ते म्हणजे रॅडिकल आणि प्ल्युमल. आणि जे काही रॅडिकल आहे तर ह्या रॅडिकलपासून रूट जे आहेत तर हे रूट्स फॉर्म होतात. त्यानंतर जे काही प्ल्युमल आहे तर ह्यापासून शूट फॉर्मेशन जे आहे तर ते शूट फॉर्मेशन होतं. सो this is what the organization of higher plants. आणि त्याचबरोबर इथे जनरल कॅरेक्टर्स आपण बघूया. Plants are autotrophic by photosynthesis, contain chlorophyll A, B, carotenoid and other pigments. तर आपण जे काही प्लांट्स बघतो किंवा साधारणपणे सर्व जे काही प्लांट्स आहेत तर ते ॲटोट्रॉपिक आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजेच काय तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल बाय photosynthesis. This is one of the process by which the autotrophic plants can produce their own food material. And the plants contain the chlorophyll A, B, carotenoid and other pigments. अँड जे काही फोटोसिंथेसिस जे प्लांट्समध्ये होतं तर त्यामध्ये वेगवेगळे टाईपचे पिगमेंट जे आहेत तर ते पिगमेंट्स तयार केले जातात किंवा असतात. त्यामध्ये क्लोरोफिल असतात. दॅट इज वॉट द क्लोरोफिल म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट्स म्हणजेच काय तर ग्रीन कलर जे काही प्लांट्सना येतात तर ते क्लोरोफिलमुळे येतं. आणि हे क्लोरोफिल वेगवेगळ्या टाईपचे आहेत. एक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी अँड सो ऑन असे क्लोरोफिलचे टाईप्स आहेत. त्यानंतर कॅरोटिनॉइड हे देखील एक कलरफुल पिगमेंटच आहे. आणि हे कॅरोटिनॉइड पिगमेंट जे आहे मोस्टली ऑरेंज कलरमध्ये असतं. अँड अदर पिगमेंट्स आपण वेगवेगळे कलर्स प्लांट्समध्ये बघतो. कॅरोटिनॉइड हे कलर जो आहे ऑरेंज किंवा रेडसारखा साधारणपणे कलर असतो. आणि हा कलर जो आहे तर आपण फ्रूट्समध्ये हे मोस्टली पाहायला मिळतो. आधी पहिल्यांदा प्लांटचे जे काही फ्रूट्स जे आहेत तर फ्रूट्स किंवा आपण फ्लावर्स देखील हे कसे असतात कलरफुल असतात आणि त्यामध्ये कॅरोटिनॉइड पिगमेंट असू शकतात. आणि त्यानंतर फ्रूट जे आहे आधी ग्रीन कलरचे असतात त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. त्यानंतर त्यांचं रेस्पिरेशन होतं. रेस्पिरेशन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कलरेशन होतं. आणि हे कलरेशन कशामुळे होतं तर त्यामध्ये असणारे पिगमेंट्स किंवा त्यामध्ये असणारे प्लांट ग्रोथ हार्मोन्स यांच्यामुळे होत असतं. त्यानंतर द प्लांट्स स्टोर स्टार्च इन क्लोरोप्लास्ट सेल वॉल कंटेन द
सेल्युलोज. प्लांट जे आहेत तर हे आपल्या प्लांटच्या सेल्समध्ये स्टार्च जे आहेत तर हे स्टार्च स्टोअर करून ठेवले जातात. त्याचबरोबर ह्यांचे जे काही सेल वॉल जे आहेत तर ह्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज सेल्युलोज असतो, किंवा ह्यांचे जे काही सेल वॉल जे आहेत, जे प्लांटचे जे काही सेल वॉल आहेत तर ते सेल्युलोज सबस्टन्सपासून बनलेले असतात. अँड देन नेक्स्ट वन इज दे आर मल्टी सेल्युलर. आपण वेगवेगळे फायलम्स तुम्ही नेक्स्ट प्रिवियस क्लासेसमध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळे टाईपचे प्लांट्स असतात आणि ते वेगवेगळे वेगवेगळे टाईपचे प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात. तर ते कसे आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल्स मोस्टली कसे आहेत तर मल्टी सेल्युलर आहेत. पण काही काही ऑर्गॅनिझम्स कसे असतात, युनिसेल्युलर असतात. इवन प्लांट्समध्ये पण काही प्लांट युनिसेल्युलर असतात. पण जे हायर प्लांट्स आहेत तर ते हायर प्लांट्स कसे असतात तर मल्टी सेल्युलरच असतात. प्रायमरीली टेरेस्ट्रियल युकॅरियोटिक विथ वेल डेव्हलप टिश्यूज. आणि हे जे काही हायर प्लांट्स जे काही असतात तर हे हायर प्लांट्स टेरेस्ट्रियल असतात. टेरेस्ट्रियल म्हणजेच काय तर जमिनीवरती येणारे किंवा उंच उंच येणारे जे काही प्लांट्स आहेत. सो दीज आर वॉट द टेरेस्ट्रियल प्लांट, किंवा जमिनीवरती येणारे प्लांट. अँड इट कंटेन्स द वेल डेव्हलप टिश्यूज. तर ह्यांच्यामध्ये काय असतात तर वेल डेव्हलप टिश्यूज असतात. तर वेल डेव्हलप टिश्यूज म्हणजेच काय तर वॅस्क्युलर टिश्यूज हे आपण नेक्स्ट बघणार आहे. ओके. देन इट protect the developing embryo from drying out by providing it with water and nutrient with the female reproductive structure. तर इथं जे काही एम्ब्रिओ जो काय असतो तर हे ह्या एम्ब्रिओला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतं. आणि ह्यामध्ये वॉटर न्यूट्रिएंट जे आहेत तर हे न्यूट्रिएंट वॉटर जे आहे तर जे काही असणारे वॅस्क्युलर सिस्टीम जे आहे तर त्यापासून वॉटर आणि न्यूट्रिएंट जे आहे तर हे रिप्रोडक्टिव्ह पार्टला पोचवलं जातं. त्यानंतर अल्टरनेशन ऑफ जनरेशन लाईफ सायकल. तर इथं अल्टरनेशन ऑफ जनरेशन ह्यांच्यामध्ये असतं. म्हणजेच काय तर ह्यांचं जनरेशन जे आहे तर हे 2 लाईफ सायकलमध्ये होत असतं. तर एक जे आहे स्पोरोफायटिक आणि एक आहे गॅमेटोफायटिक. एक स्पोरोफायटिक म्हणजे काय, जे काही प्लांट बॉडी ग्रोथ होते, आपल्याला ग्रीन कलरचे जे काही प्लांट्स दिसत आहेत तर ते असतात तर स्पोरोफायटिक. आणि गॅमेटोफायटिक म्हणजे काय रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये त्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होतात आणि त्यामध्ये मेल फिमेल पार्ट्स जे काही आहेत तर ते दिसतात आपल्याला, तर त्यालाच काय म्हटलं जातं गॅमेटोफायटिक. देन नेक्स्ट बघा ऑर्गनायझेशन ऑफ हायर प्लांट बॉडी. ऑर्गनायझेशन ऑफ हायर प्लांट बॉडी हे इथं बघा तुम्ही प्लांट बघू शकता. इथं एक व्यवस्थित असं एक प्लांट दिसत आहे आपल्याला. ओके. द प्लांट बॉडी इज कंपोज्ड ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स दॅट आर ऑर्गनाइज्ड इन टू ॲग्रिगेटेड सेल्स. धीज आर कॉल्ड ॲज टिश्यू. बघा तर काय आहे तर प्लांट बॉडी जे आहे तर हे अनेक काही इंडिव्हिज्युअल सेल्सपासून बनलेले असते किंवा ऑर्गनाईज झालेले असते. आणि हे जे काही इंडिव्हिज्युअल सेल्स जे आहेत तर एकत्र येतात, ॲग्रिगेट होतात, ॲग्रिगेशन ऑफ द सेल्स. आणि हे जे काही प्रत्येक वेगवेगळे जे काही सेल्स आहेत, एक सेल जे काय आहेत तर ते एकत्र येतात, जमतात, ॲग्रिगेट होतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं टिश्यूज असं म्हटलं जातं. द सेल्स ऑफ ईच टिश्यू फंक्शन ॲज अ युनिट. आणि ह्यामध्ये जे काही प्रत्येक सेल जे आहे तर हे म्हणजे टिश्यूमध्ये असणारे जे काही प्रत्येक सेल आहे तर हे एक फंक्शनल युनिट असतं. अँड कॉम्प्लेक्स टिश्यूज आर कंपोज्ड ऑफ मोर दॅन 1 सेल टाईप. आणि ह्यामध्ये जे काही कॉम्प्लेक्स टिश्यू असतात तर ते कॉम्प्लेक्स टिश्यूज एका म्हणजे जर आपण सिम्पल टिश्यूज बघितलं तर ते एका सिमिलर टाईपच्या सेल्सपासून बनलेले असतात. पण जे काही कॉम्प्लेक्स टाईपचे जे काही टिश्यूज असतात तर ते वेगवेगळ्या टाईपच्या सेल्सपासून बनलेले असतात. तर हे आपण नेक्स्ट बघणार आहे. ओके. टिश्यूज मे फंक्शनल ॲज अ स्ट्रक्चरल सपोर्ट, प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड न्यूट्रिशन. आणि हे जे काही टिश्यूज जे आहेत तर ह्यांचं वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ओके. तर हे फंक्शन काय तर फंक्शन्स आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं स्ट्रक्चर आहेत.
आणि हे फंक्शनल आहे आणि स्ट्रक्चरल देखील आहे. तर त्यामध्ये काय होतं, तर प्लांट जे आहेत तर हे सपोर्ट करतात, म्हणजे प्लांट बॉडी स्टँड होण्यासाठी सपोर्ट करतात टिश्यूज, आणि त्याचबरोबर प्रोटेक्ट करतात प्लांटला. प्रोटेक्शन म्हणजेच कसं तर त्यामध्ये इपिडर्मल सेल्स असतात. ओके, इपिडर्मल सेल्स म्हणजे आपण काही प्लांट्समध्ये बघतो की काटे वगैरे असतात, तर हे काय झालं, त्याचं एपिडर्मस म्हणजे त्यांचं अदर ॲनिमल्सपासून ते प्रोटेक्शन होत असतं. त्यानंतर कवरिंग असतं. ओके, आणि ऑर ट्रान्सपोर्टर्स ऑफ वॉटर अँड न्यूट्रियन्स. वॉटर आणि ट्रान्सपोर्ट वॉटर आणि न्यूट्रियन ट्रान्सपोर्ट करणारे काही टिश्यूज असतात. ओके, तर इथं आपण हे बघू शकतो. इथं हे प्लांट बॉडी आहे. इतर त्याची रूट सिस्टीम आहे. रूट सिस्टीम जी आहे तर ही अंडरग्राऊंड रूट सिस्टीम आपल्याला माहीतच आहे की आपण मातीच्या आतमध्ये जे काही प्लांटचं सिस्टीम बघतो तर त्याला रूट सिस्टीम म्हटलं जातं. आणि वरच्या बाजूला जी काही सिस्टीम असते तर त्याला शूट सिस्टीम असं म्हटलं जातं. तर इथं आपण बघू शकतो की इथं रूट्स आहेत. ओके, रूट सिस्टीम आहेत, तर त्यामध्ये प्रायमरी रूट आणि लॅटरल रूट्स आपल्याला हे दिसतात. ओके, त्यानंतर शूट सिस्टीममध्ये आपण बघू शकतो की फर्स्ट आलेला आहे स्टेम नंतर आणखी काय झालेले आहेत तर लॅटरल ब्रांचेस आलेले आहेत. आणि ह्या लॅटरल ब्रांचेसला फ्लावर्स आणि फ्रूट्स जे आहेत तर हे फ्लावर्स आणि फ्रूट्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. हे जे काही फ्लावर्स आणि हे जे काही फ्रूट्स आहेत तर हे फ्रूट्स आणि फ्लावर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे द प्लांट बॉडी. तर प्लांट बॉडी कशी असते तर ते आपण बघूया. ओके, बघा इथं प्लांट बॉडी, द डेव्हलपमेंट ऑफ शूट अँड रूट सिस्टीम ड्युरिंग सीडलिंग स्टेज. आणि प्लांट जे आहेत तर ह्याचं रूट आणि शूट सिस्टीम ड्युरिंग सीडलिंग म्हणजे काय, छोटे छोटे प्लांटलेट्स असतात. ज्यावेळेला प्लांट्स जर्मिनेट होतात आणि त्यापासून रॅडिकल आणि प्ल्युमेल बनतात, आणि त्यापासून त्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. आणि ते आपण इथं बघूया. तर इथं बघा, इथं हे जे काही इथं आपण बघू शकतो तर तर इथं जे आहेत वेगवेगळे अपर मोस्ट पार्ट जो आहे तर हे लाईटच्या ठिकाणी मूवमेंट त्याचे झालेले आहे. आणि जो अंडरग्राऊंड पार्ट आहे तर ते जमिनीच्या आतमध्ये असं गेलेलं आहे. आणि हे जे काही दोन्ही सिस्टीम जे आहेत, रूट आणि शूट सिस्टीम जे आहेत तर हे अर्ली स्टेजेस, जर्मिनेशनच्या अर्ली स्टेजेस आहेत. आणि ह्यालाच आपण सीडलिंग स्टेज असं म्हणतो. अँड द एम्ब्रियो इन द जर्मिनेशन सीड शोज द टू डिस्टिंक्ट पार्ट, दॅट इज द रॅडिकल अँड विच इज डेव्हलप इन टू द अंडरग्राउंड रूट सिस्टीम, अँड द प्ल्युमेल विच डेव्हलप्ड इन टू द एरियल शूट सिस्टीम. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की यापासून काय होतं तर रूट आणि शूट सिस्टीम बनते. आणि रूट सिस्टीम स्टार्टिंगला रूट आणि शूट सिस्टीम आफ्टर जर्मिनेशन त्यांचं बनलं जातं. देन प्ल्युमेलचा जो काही पार्ट आहे, शूट पार्ट आहे, तर हे एरियल पार्ट असं देखील त्याला आपण म्हणतो. आणि ह्यामध्ये जे काही प्ल्युमेल जे आहेत तर हे प्ल्युमेल जे आहे तर हे वेगवेगळे टाईपचे असू शकतात अकॉर्डिंग टू देअर प्लांट स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर प्लांट कसं आहे तर त्याच्यावरून त्याचं प्ल्युमेल म्हणजेच काय तर सपोज आता एखादं प्लांट आपण घेतला तर ते प्लांट मोनोकोट असेल तर त्यामध्ये सिंगल कॉटिलेडॉन असणार, आणि जर सिंगल कॉटिलेडॉन प्ल्युमेल असणार. आणि सपोज जर प्लांट डायकॉट असेल तर त्यामध्ये 2 कॉटिलेडॉन्स जे आहेत ते असणार आहेत. आणि ह्यामध्ये आपण बघितलं तर पोर्शनच्या वरच्या साईडला कॉटिलेडॉनच्या साईडला जो काही पोर्शन असतो, इथं हा जो काही पोर्शन असतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर हायपोकोटाईल रिजन इथं दिलेला आहे. बघा इथं दिलेला आहे हा हायपोकोटाईल रिजन. ओके, तर हा हायपोकोटाईल रिजन जो काही प्ल्युमेलचा जो काही जर्मिनेट झालेला जो काही पार्ट आहे तर त्याला हायपोकोटाईल रिजन म्हटलं जातं. अप टू द रूट बाउंड्री, म्हणजे रूट जिथून इनिशिएट झालेला आहे तर तिथूनपासून वरती हा जो काही पार्ट आहे तर त्याला हायपोकोटाईल रिजन असं म्हटलं जातं. अँड द पोर्शन ऑफ द प्ल्युमेल बिटवीन द कॉटिलेडॉन अँड द
अँड फर्स्ट फोटोसिंथेटिक लीफ इज कॉल्ड ॲज इपिकोटाईल. आणि ह्यामध्ये येणारं जो काही फर्स्ट लीफ असतं, म्हणजे इथं आता अनेक असे लीव्स आलेले आहेत. सपोज आता इथं हा सर्वात मोठा हा लीफ आहे समजा, तर ह्याला काय म्हटलं आता इपिकोटाईल रिजन. हा जो काही लीफ आहे, आपल्याला हा लीफ दिसत आहे आता इथं, तर ह्या लीफला आपण काय म्हणणार आहे तर हायपोकोटाईल रिजन असं आपण त्याला म्हणणार आहे. ओके. देन नेक्स्ट जे आहे इपिकोटाईल, सॉरी, ह्यामध्ये जो काही हायपोकोटाईलच्या वरचा जो काही पार्ट आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर इपिकोटाईल असं म्हणणार आहे. इपिकोटाईल असं म्हटलं जाणार आहे. त्यानंतर बोथ हायपोकोटाईल अँड इपिकोटाईल रिजन्स टुगेदर फ्रॉम अ सेंट्रल रूट सिस्टीम अँड रूट स्टेम ॲक्सिस इन द सीडलिंग स्टेज. आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर इपिकोटाईल आणि हायपोकोटाईल याच्यामध्ये एक स्टेम लाईक स्ट्रक्चर जो आहे हा तयार होतो. आणि यालाच काय म्हटलं जातं, इथं हा स्ट्रक्चर जो काही तयार होतो आणि यालाच काय म्हटलं जातं तर सीडलिंग स्टेज. जी काही स्टेज आपण इथं बघत आहे तर ती सीडलिंग स्टेज आपण बघत आहे. ओके. त्यानंतर आपण बघू शकतो आफ्टर जर्मिनेशन of the seed, when embryo grows and forms the adult plant, the morphological and anatomical character develops as per the genetic nature of the plant. ज्यावेळेला सीड जर्मिनेशन होतात त्यानंतर त्यामध्ये काय होतं की एम्ब्रिओ जे आहे तर ते हळूहळू ग्रोथ व्हायला स्टार्ट होतं. आणि त्यानंतर काय होतं की अडल्ट प्लांट तयार होतं. आणि हे अडल्ट प्लांट कसं होणार, जसं ते कोणत्या प्लांटचं बी आहे किंवा ते कोणत्या प्लांटचं सीड आहे तशाच प्रकारचं ते प्लांट होणार. मॉर्फॉलॉजिकली आणि ॲनॉटॉमिकल त्याचे कॅरेक्टर जे आहे तर ते जेनेटिकली सेम असणार. जसं त्याचा मदर प्लांट असणार आहे तर ते त्याचे सीडलिंग्स किंवा सीडलिंग स्टेज देखील तशीच असणार आहे, किंवा नंतर ते यंग स्टेजमध्ये येऊन देखील ते प्लांट तसंच होणार आहे. ड्यू टू डिफरन्स इन द जेनेटिक नेचर the adult plant body in different species exhibit distinct variation in their size, structure and form. आणि नंतर अडल्ट स्टेजमध्ये प्लांट बॉडी ज्या वेळेला जाते तर त्यावेळेला त्याचा जो आहे तर स्पीसीज टू स्पीसीज जे आहेत तर हे वेरियस होतात. त्यांच्यामध्ये साईजमध्ये व्हेरिएशन असतं. लीफचं स्ट्रक्चर किंवा प्लांटचं स्ट्रक्चरमध्ये ते थोडंसं व्हेरिएशन येतं आणि त्याचं फॉर्ममध्ये थोडंसं व्हेरिएशन येतं. ओके. त्यानंतर आपण रूट शूट ॲक्सिस, 3 टाईप्स ऑफ अपेंडेजेस अँड लॅटरल. आणि इथं त्याचे जे काही रूट आणि शूट अपेंडेजेस आहेत म्हणजे लॅटरल अपेंडेजेस वगैरे आहेत यामध्ये. आणि त्यामध्ये वॅस्क्युलर स्ट्रँड जे आहेत तर हे वॅस्क्युलर स्ट्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात. जे काही इथं आपण बघतो हे रूट सिस्टीम किंवा शूट सिस्टीम जे आहे तर ह्यांचं जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला आणि इथं हा पोर्शन, सपोज हा पोर्शन आहे तर हा पोर्शन स्टेमचा कट केला किंवा हा ब्रांचेस कटचा देखील आपण पोर्शन जो आहे तर हा कट केला, किंवा रूटच्या ठिकाणी कोणताही एक रूट सिलेक्ट केला आणि त्याला कट केला आणि तर त्यामध्ये बघितला तर कोणताही पोर्शन जर आपण बघितला तर त्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर त्यामध्ये आपल्याला सिस्टीम जे आहे किंवा हायर प्लांट त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये वॅस्क्युलर स्ट्रँड जे आहेत तर हे वॅस्क्युलर स्ट्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके. अँड द एरियल पार्ट ऑफ द रूट स्टेम ॲक्सिस शोज डिस्टिंक्ट nodal region while the underground part of the axis shows the absence of the nodal region. तर आपण बघितलं तर सपोज आपण बघितलं की हे इथं जे काही पार्ट आहेत तर हे जे काही पार्ट आहे इथं जे काही आपण हा जो काही पार्ट आहे इथं बघतो, हा एक पार्ट आहे इथं बघतो, इथं हा पार्ट आहे, इथं हा पार्ट आहे. ओके.
तर जिथून ब्रांचेस आलेले आहेत, जिथून ब्रांचेस इथून हे जे काही ब्रांचेस आलेले आहेत, इथून ब्रांचेस आलेले आहेत आणि हा ब्रांच आलेला जो काही पार्ट आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं, नोडल रिजन. ओके, तर हे नोडल रिजन आपल्याला फक्त इथं आपल्या ह्या शूट सिस्टीममध्ये पाहायला मिळतं, शूट सिस्टीममध्ये पाहायला मिळतं. ओके, रूट सिस्टीममध्ये हे ब्रांचिंग सिस्टीम नसतं. ओके, सो दॅट इज द डिफरन्स इन द aerial part and underground part. Okay, the leaves are produced only from the nodal region of the aerial part or stem and they are totally absent in the underground root system. आणि जे काही लीव्स आहेत तर हे लीव्स फक्त एरियल पार्टमधून आपल्याला पाहायला मिळतात. अंडरग्राऊंड पार्टमध्ये आपल्याला एकही लीव्स जे आहे तर हे पाहायला मिळत नाही. आणि जे काही लीव्स येतात किंवा जे काही ब्रांचेस येतात आणि हे ब्रांचेस फक्त नोडल रिजनपासूनच येत असतात. ओके, त्यानंतर ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ प्लांट बॉडी द लीव्स कॅरी ऑन आउट द फोटोसिंथेसिस अँड प्रिपेअर्स ऑर्गॅनिक सबस्टन्स फ्रॉम रॉ मटेरियल सप्लाइड बाय अंडरग्राउंड रूट सिस्टीम अँड द एरियल ॲटमॉस्फिअर. तर इथं जे काही प्लांट बॉडी जे आहे तर ही प्लांट बॉडी काय करत असते तर फूड न्यूट्रियन एका ठिकाणं त्यामध्ये तयार होत असतात आणि न्यूट्रियन जे आहेत तर हे प्लांटचे रूट जे आहेत तर हे सॉईलपासून ॲब्झॉर्ब करत असतात. ऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहे तर हे ऑर्गॅनिक सबस्टन्स ॲब्झॉर्ब करत असतात आणि ते कंप्लीट होल बॉडीला प्रोव्हाइड करत असतात. आणि जे काही फोटोसिंथेसिसपासून जे काही ऑर्गॅनिक फूड मटेरियल प्रिपेअर झालेलं असतं, जे लीव्समध्ये तयार झालेलं असतं ते देखील व्हॅस्क्युलर स्ट्रँड्समुळे किंवा ब्रांचेस जे काही असतात, जायलम आणि फ्लोएम जे काही असतात तर त्यांच्यापासून पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. द ऑर्गॅनिक सबस्टन्स फ्रॉम द लीव्स अँड वॉटर मिनरल्स फ्रॉम द रूट सिस्टम्स आर ट्रान्सलोकेटेड थ्रू द स्टेम टू व्हेरियस रिजन्स ऑफ द प्लांट बॉडी. तर बघा जे काही पाणी असतं, न्यूट्रिएंट असतं तर हे वेगवेगळ्या प्लांट बॉडीला म्हणजेच संपूर्ण प्लांट बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. कशाद्वारे तर असणारे त्यामध्ये स्टेम सिस्टीम जे आहे तर त्याच्यामुळे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. अँड दिस शोज दॅट द 3 ऑर्गन्स ऑफ द बॉडी रूट, स्टेम अँड लीव्स. आणि त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की प्लांटचे 3 रिजन्स आहेत, तर ते म्हणजेच रूट, स्टेम अँड लीव्स. रूट हे आपण जे काही बघितलेलं आहे आता हे रूट, आणि हा जो काही पार्ट आहे हा पार्ट हा शूट पण आपण हे कंप्लीट आपण मोस्ट पार्ट आहे जो त्याला आपण शूट सिस्टमच म्हणतो. पण हा जो काही पार्ट आहे तर ते आहे स्टेम. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे तर ते लीफ पार्ट आहे. ओके, लीफ पार्ट आहे. ओके, are initially related with each other for development and formation of different structure in the plant body. आणि हे जे काही प्लांटचे 3 स्ट्रक्चर्स आहेत, लाईक प्लांट बॉडीचे 3 स्ट्रक्चर्स आहेत, रूट, स्टेम आणि लीव्स जे आहेत तर हे इनिशियली एकमेकांवरती रिलेटेड असतात. म्हणजे सपोज फोटोसिंथेसिस होत असतं लीव्सपासून, आणि रूटपासून काय होत असतं तर अंडरग्राऊंड लेवलला जे काही वॉटर असतं तर ते ॲब्झॉर्ब केलं जात असतं. आणि जे काही स्टेम असतात तर हे स्टेम काय करत असतं तर वेरियस बॉडी पार्ट्सना ते प्लांट हे काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. ओके, त्यानंतर इथं आपण बघू शकतो तर ह्यामध्ये एक्झाईल लीव्स जे आहेत, एक्झाईल लीव्स ॲक्सिसला येणारे इथं छोटे छोटे लीव्स जे आहेत तर ते आपल्याला दिसतात. ॲक्झिलरी बर्ड इथं आपण बघू शकतो, इथं हे ॲक्झिलरी बर्ड आहे आणि ॲक्झिलरी बर्डला ॲक्झिलरी लीव्स जे आहेत तर हे ॲक्झिलरी लीव्स येतात. आणि ॲक्झिलरी लीव्सच्यामध्ये ते ॲक्झिलरी बर्ड्स, छोटे छोटे बर्ड्स जे आहेत तर हे बर्ड्स डेव्हलप होत असतात. आणि ह्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस किंवा रिप्रोडक्टिव्ह ब्रांचेस असं देखील म्हणू शकतो. व्हेजिटेटिव्ह स्टार्टिंगला ते काय करणार तर तिथं एक ब्रांच तयार करणार आहे म्हणून त्याला व्हेजिटेटिव्ह ब्रांचिंग असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिथं व्हेजिटेशन त्यांचं कंप्लीट झाल्यानंतर तिथं काय होणार, फ्लावर्स जे आहेत तर हे फ्लावर्स तयार होणार म्हणून त्याला आपण लॅटर ऑन रिप्रोडक्टिव्ह ब्रांचेस असं देखील म्हटलं जातं. These birds in the
in the form of branches on the stem increase the surface area of the plant body, especially in the aerial part. तर हे जे काही पार्ट जो आहे, बर्ड पार्ट जो आहे, जे काही ब्रांचेस येतात ह्यांच्यामध्ये, तर ते काय करत असतात, तर त्यांचा सरफेस एरिया जो आहे, तर हे सरफेस एरिया प्लांट बॉडीचा वाढवत असतात. ब्रांचेस ऑल्सो डेव्हलप्ड इन रूट सिस्टीम बट नॉट फ्रॉम ॲक्झिलरी बर्ड. द रूट ब्रांचेस आर एंडोजेनियस अँड डेव्हलप फ्रॉम द इन्फेरियर रिजन. तर इथं रूट्स देखील काय होत असतात, रूटचं देखील काय होत असतं, म्हणजे त्यांचं देखील ते देखील त्यांची देखील ग्रोथ होत असते. त्यांचं देखील एरिया, सरफेस एरिया जो आहे, तर ते देखील वाढत असतं, पण ते स्टेमसारखं नसतं. तर ते इंडोजिनियसली एकाच वेनं ते वाढत असतात. आणि त्यामध्ये the main root produce the primary, secondary, tertiary branches which increase the surface area of the plant body, especially of the underground system. All these branches with the main root form the underground root system, while all the branches on the main stem together form the aerial shoot system. तर इथं आपण बघू शकतो, तर इथं हा जो काही पार्ट आहे, हा रूटचा जो काही पार्ट आहे, यामध्ये असणारा हा जो आपल्याला एक रूट दिसते आहे, ते आहे प्रायमरी रूट. इथं आपण प्रायमरी रूट बघितलेला आहे. आणि ह्या प्रायमरी रूटलाच येणारे आणखी असे लॅटरल ब्रांचेस आहेत. हे जे काही लॅटरल ब्रांचेस आपण इथं बघतो, तर हे लॅटरल ब्रांचेस आहेत. तर ह्या लॅटरल ब्रांचेसेसना काय म्हटलं जातं, सेकंडरी रूट. आणखी इव्हन हे जे काही सेकंडरी रूट्स जे आहेत, तर ह्या सेकंडरी रूट्सना अशा प्रकारे आणि टर्शरी रूट्स येत असतात. अशा प्रकारे टर्शरी रूट्स येत असतात. ओके, त्यानंतर हे जे काही टर्शरी रूट्स आहेत, तर त्या टर्शरी रूट्सलाच अशा प्रकारे काय येत असतात, रूट हेअर्स येत असतात. आणि दिस इज वॉट द स्ट्रक्चर ऑफ रूट. अँड इथं बघा, जसं प्लांटमध्ये शूट सिस्टीममध्ये त्यांचा काय होत असतं, सरफेस एरिया इन्क्रीज होतं, तर तशा प्रकारे रूटमध्ये पण होत असतं, पण ते दोन्ही डिफरंट वेमध्ये होत असतं. द फ्लावर्स आर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम द ॲक्झिलरी बर्ड अँड डेव्हलप ऑन द स्टेम वेन द प्लांट अटेन्स द मॅच्युरिटी. द फ्लावर्स जे आहेत, तर हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत, आणि हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट ॲक्सिसला येतात, किंवा इथं टर्मिनल एंडला देखील ते येऊ शकतात. ओके, आणि फ्लावर्स जे आहेत, तर ह्याला आपण काय, फ्लावर्स ज्या प्लांट्समध्ये असतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, तर मॉडिफाईड शूट असं आपण त्यांना म्हणतो. कन्सिडर्ड ॲज शूट नाही, तर मॉडिफाईड स्टेम असं त्यांना म्हणतो, विथ फ्लोरल लीव्स अँड देअरफोर इट इज द पार्ट ऑफ द एरियल शूट सिस्टीम. आणि इथं जे फ्लावर्स येतात, फ्रूट्स येतात, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातो आपण, aerial shoot system. The second type of the appendages are emergencies. The emergencies is used for the structure which develop from the external part of the stem, mainly epidermis and the outer part of the stem cortex. These structures are without vascular supply and therefore superficial in nature. आणि जे सेकंड टाईप आहे यांच्यामध्ये, तर ते आहे अपेंडेजेस म्हणजेच काय, तर हा जो अपेंडेजेस म्हणजेच काय, हा जो काही पार्ट असणार आहे इथं, जो एंडिंगचा जो काही पार्ट आहे, तर अपेंडेजेस ते असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये स्टेम, एपिडर्मिस, स्टेम कॉर्टेक्स असे हे जे काही पार्ट जे आहेत, तर हे आपल्याला दिसणार आहेत. ओके, द थर्ड टाईप ऑफ अपेंडेजेस आर आउटग्रोथ और प्रोजेक्शन ऑफ द सरफेस ऑफ द ऑर्गन. दॅट इज द एक्झाम्पल स्टेम सरफेस अँड द लीफ सरफेस. तर आपण जर थर्ड अपेंडेजेस बघितलं, तर ते स्टेम सरफेस असणार आहे आणि लीफ सरफेस असणार आहे. अँड द हेअर्स आर सुपरफिशियल स्ट्रक्चर ऑन द एपिडर्मल लेअर अँड दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर इन स्ट्रक्चर. द emergence and hair have no definite pattern of development and both are without vascular supply. तर इथं जे काही थर्ड अपेंडेजेस आहेत, तर ते आउटग्रोथ आहेत किंवा प्रोजेक्शन आपण म्हणू शकतो. आउटग्रोथ किंवा प्रोजेक्शन म्हणजेच काय, तर आपण वेगवेगळे टाईपचे प्लांट्स बघतो, लाईक फ्लावरिंग प्लांट्स बघतो. फ्लावरिंग प्लांट्समध्ये आपल्याला मोस्टली काटे आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे काटे जे आहेत, तर हे काटे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे काटे म्हणजेच काय, त्याची आउटग्रोथ किंवा प्रोजेक्शन्स. आणि लीव्स आपण बघतो,
सपोज एखादं लीफ आपण घेतला आणि त्या लीफमध्ये आपल्याला हेअर लाईक बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. तर हे हेअर लाईक स्ट्रक्चर्स म्हणजेच काय आहेत, तर त्यांची आउटग्रोथ. आणि हे कशासाठी असतं त्यांच्या, तर प्रोटेक्शनसाठी असतं. तर हे ह्यांच्यामध्ये प्रोटेक्शनसाठी म्हणजेच का, तर हे प्रोटेक्शन का, तर जनावरांमुळे किंवा कॅटल्स जे काही असतात आणि दुसरे ॲनिमल्स जे काही असतात, ग्रेझिंग ॲनिमल्स जे असतात, तर ते प्लांट्सना खाऊ नये ह्याच्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये आउटग्रोथ्स किंवा प्रोजेक्शन जे आहेत, आउटग्रोथ प्रोजेक्शन, एपिडर्मल हेअर्स किंवा स्पाइक्स, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे तर ह्या प्लांट बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर इथंच आपण हे क्लास थांबूया. अँड थँक्यू.